नमस्कार मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भातील. रायगड नागपूरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर, अतिमुसळधार पार्श्वभूमीवर निर्णय. मित्रांनो, राज्यातील काही जिल्ह्यात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. त्यामुळे काही जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आलेली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये शनिवारी आणि रविवारी पावसाने अक्षरशः झोडपून काढल्याची स्थिती निर्माण झाली होती. अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं होतं. काही ठिकाणी मोठे नुकसानही झालेले आहे. नद्या दुथडी भरून वाहत असून रस्त्यांवर पाणी आलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर रायगड आणि नागपुरातील काही ठिकाणांच्या शाळांना प्रशासनाने सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. रायगड जिल्ह्याला उद्या ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे. महाड, पोलादपूर, माणगाव, कर्जत या तालुक्यात शाळांना 22 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आदेश काढलेला आहे. तर रत्नागिरी जिल्हा स्थानिक पातळीवर शाळा बंद ठेवाव्यात की नाही हे ते ठरवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. अनेक दिवस रायगडमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून आज रायगडमधील महाड, पोलादपूर, माणगाव, कर्जत या तालुक्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुट्टीचा निर्णय घेतलेला आहे. आज सर्व शाळांना सुट्टी असणार आहे. तर नागरिकांनी महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आलेले आहे. हवामान विभागाचा आज पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. याच पार्श्वभूमीवर शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. चंद्रपूर आणि भंडारा येथे रेड अलर्ट दिल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे. नागपूर आणि गडचिरोलीला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. गडचिरोली, नागपूर जिल्ह्यात सर्व शाळांना महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. शनिवारी झालेल्या नागपुरातील पावसाच्या परिस्थितीनंतर जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांनी आज नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा कॉलेजेसना सुट्टी जाहीर केलेली आहे.